ए मला मारू नको, मारू नकोस. मला सोड, मला सोड, मला मारू नकोस. मी काय तुझे नुकसान केले आहे? आता तू मला आणखी दारू पाजणार होतास ना? तुझा यंग तरुण फ्रेंड आहे ना, मग का मला मारत आहेस? रोहित आपल्यासमोर धारदार शस्त्र घेऊन उभे असणाऱ्या आणि त्याच्याकडे त्वेषाने पाहून गुरगुरणाऱ्या व्यक्तीला मला मारू नकोस म्हणून विनवणी करत होता. आपल्या प्राणाची भीक मागत होता. त्याच्या चेहऱ्यावर मरणाची भीती स्पष्ट दिसत होती. काळा कोट अंगावर घातलेला, आतमध्ये काळे टी शर्ट, त्यावर सिंहाची डरकाळी फोडणारी प्रिंट, काळी जीन्स पॅन्ट. तो व्यक्ती रोहितकडे पाहत छद्मी हास्य करत होता. आपल्यासमोर जमिनीवर उताना पडलेल्या रोहितकडे पाहून त्या व्यक्तीचे डोळे आग ओकत होते. तू जीवनाची भीक मागतोस. त्या व्यक्तीचा भयानक आवाज त्या जंगलात घुमला. खाली पडलेला रोहित उठून उभा राहिला. आपल्याला तो व्यक्ती का मारत आहे? आपल्यासोबत मैत्रीने वागणारा अचानक शत्रू कसं काय झाला? हे रोहितला न उलगडलेले कोडे होते. त्याचा हसणारा आवाज ऐकून रोहितची बोबडी वळली. धूर्त आणि हुशार असलेला रोहित या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण काय केले पाहिजे याचा विचार तो करत होता. रोहित पुढे काही करायच्या आत धारदार सुरा त्याच्या छातीच्या आरपार झाला होता. रक्ताची चिळकांडी उडाली. दुसरा वार पोटात केला गेला. पोटात सुरा खुपसून पोटाच्या आतमध्ये फिरवला गेला आणि बाहेर येताना तो सुरा रोहितच्या पोटातील आतडीच घेऊन बाहेर आला. घाव वर्मी बसल्याने रोहितचा जागीच मृत्यू झाला. पण तो रोहितवर आणखी वार करत होता. निर्दयपणे शांत असणाऱ्या जंगलात सप 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 असा सुरा चालवलेला आवाज घुमत होता. टिपूर चांदणे पडलेल्या रात्री भाग्यनगर शहराच्या मागील बाजूस असणाऱ्या घनदाट जंगलात हा मृत्यूचा नंगानाच चालू होता. जंगलातील आजूबाजूच्या मुख्या असणाऱ्या वृक्षाने मृत्यूचा तो थरार अनुभवला होता. त्या खून करणाऱ्या इस्माने मृत रोहितकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. रोहित आता निश्चित पडला होता. त्या इस्माने रोहितच्या मृतदेहावर जुन्या काळातील तांब्यापासून बनवलेले एक कॉईन फेकले आणि तो इसम तिथून निघून गेला. सर, आमचा मुलगा 2 दिवस झाले बेपत्ता आहे. त्याचा मोबाईल पण स्विच ऑफ लागत आहे. बेदरलेल्या अवस्थेत रोहितचे वडील लाला सिंग आपल्या बेपत्ता झालेल्या मुलाची तक्रार पोलिसांना सांगत होते. आपला मुलगा रोहित बेपत्ता झाला आहे याची मिसिंग रिपोर्ट द्यायला ते पोलीस स्टेशनला आले होते. लाला सिंग आणि त्यांची पत्नी दोघेही पोलीस चौकीत इन्स्पेक्टर शिंदे यांच्या पुढे बसले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी दिसत होती. त्यांच्यासमोर बसलेले शिंदे सर म्हणजे पोलीस कमी आणि शिक्षक जास्त वाटत होते. शरीरयष्टी साधारण, कपाळी कुंकवाचा छोटा टिळा, गालात खोचल्यासारखे दिसत होते. कपाळ मोठे, केस मागे चेपलेले आणि कानापासून खाली निमुळती होत गेलेली हनवटी. शिंदे सरांच्या हाती रोहितची मिसिंग केस आली होती. शिंदे सर ही केस किती लवकर सोडवतील हे काळच ठरवणार होता. तुमचा मुलगा कुठे बाहेरगावी गेला होता का? तुमचे शेवटचे संभाषण कधी झाले होते? इन्स्पेक्टर शिंदेंनी आपल्या ठेवणीतले प्रश्न विचारायला सुरुवात केली. सर, आमचा मुलगा बाहेर गोव्याला त्याच्या कामानिमित्त जाणार होता आणि तिथले काम झाले की काल सकाळपर्यंत परत येणार होता. तो काल रात्रीपर्यंत पण आला नाही. तेव्हा आम्ही त्याला फोन करू लागलो, पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत आहे. गोव्यात ज्या हॉटेलवर तो थांबला होता तिथे आम्ही चौकशी केली तर रोहितने कालच हॉटेल सोडले असे आम्हाला सांगण्यात आले. त्याच्या जवळच्या मित्रांना आम्ही कॉल केला, पण गोव्याला गेल्यानंतर त्याचा आणि त्याच्या मित्रांचा कॉन्टॅक्ट झाला नव्हता. लाला सिंग यांनी त्यांना माहीत असणारी सर्व इन्फॉर्मेशन एका दमात पोलिसांना सांगितली. पुढे काही जुजबी चौकशी करून रोहितचा फोटो, मोबाईल क्रमांक आणि त्याच्या मित्रांची सर्व माहिती, पत्ता आणि मोबाईल क्रमांक शिंदे सरांनी घेतली. रोहितचे आईवडील पोलीस स्टेशनमधून बाहेर गेल्यानंतर शिंदे सरांनी कॉन्स्टेबल पवार यांना बोलावले. रोहित सिंग आणि त्याच्या मित्रांची सर्व माहिती मला आज संध्याकाळपर्यंत मिळाली पाहिजे. त्याचे मित्र कोण होते? त्याचे कोणाशी वैर होते का? त्याचा बिझनेसशी संबंधित कोणी स्पर्धक होते का? याची सर्व माहिती मला हवी आहे. कॉन्स्टेबल पवार मिळालेल्या सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले. इन्स्पेक्टर शिंदे दिसायला जरी साधा आणि सरळ व्यक्ती दिसत असला तरी तो आपल्या कामाबाबत प्रामाणिक आणि कणखर होता. संध्याकाळी 5 वाजले होते. शिंदे सरांचा मोबाईल वाजला. कॉन्स्टेबल पवार यांचा फोन होता. बोला पवार, शिंदे सर म्हणाले. साहेब, इथे आपल्या शहराच्या पाठीमागे असणाऱ्या जंगलात एक डेड बॉडी मिळाली आहे. कॉन्स्टेबल पवार: मी आलोच तिकडे. कुठला भाग म्हणालात? हां, ओके. शिंदे सरांनी फोन ठेवला. थोड्याच वेळात शिंदे सरांची गाडी ज्या ठिकाणी मृतदेह आढळला होता त्या ठिकाणाच्या जवळ पोहोचली. भाग्यनगरच्या मागच्या बाजूला घनदाट जंगल होते. जंगलाकडे दिवसा देखील कोणी फिरकत नसे.
हिंस्र श्वापदे यांचा मुक्त वावर असल्याने सामान्य नागरिकांना जंगलात जायला परवानगी नव्हती. शिंदे सरांनी गाडी रोडच्या बाजूला पार्क केली. 2-3 कॉन्स्टेबल सरांच्या सोबत होते. शिंदे सर पुढे चालत होते आणि कॉन्स्टेबल त्यांच्या पाठीमागे. जंगलाचा भाग सुरू झाला होता. सुरुवातीला थोडी झाडी झुडपे विरळ होती. पुढे गेल्यावर झाडी घनदाट होत होती. चालताना पायाखाली येणारे गवत तुडवले जात होते. थोड्या वेळात सर्वजण मृतदेहाच्या जवळ आले. मृतदेहाच्या जवळ गेल्यावर घाणेरडा कुबट वास येऊ लागला होता. सर्वांनी नाकाला रुमाल लावले. शिंदे सरांनी मृतदेह पाहिला. तो एका तरुणाचा मृतदेह दिसत होता. चेहऱ्यावर जखमा होत्या. छाती पोट फाडले होते. आतडी बाहेर पडली होती. आजूबाजूला रक्त साकळले होते. जमिनीवरचे गवत माती इकडे तिकडे पसरली होती. खुन्यामध्ये आणि रोहितमध्ये झटापट झालेली दिसत होती. मृतदेहाच्या बाजूला एक तांब्याच्या जुन्या काळातील कॉईन दिसत होता. तो शिंदे सरांनी काळजीपूर्वक त्याच्यावरील ठसे मिटणार नाहीत याची खबरदारी घेऊन उचलला. त्या कॉईनवर जुन्या काळातील नक्षीकाम केलेले दिसत होते. एका बाजूला सूर्याचे चित्र होते आणि दुसऱ्या बाजूच्या पृष्ठावर 1 हा इंग्रजीतील अंक होता. त्या नाण्याला पुरावा म्हणून शिंदे सरांनी आपल्यासोबत घेतले. शिंदे सरांनी आपल्यासोबत आणलेला रोहितचा फोटो पाहिला आणि एक वेळ त्यांनी मृतदेहाकडे पाहिले. मृतदेह आणि फोटोतील चेहरा मिळता जुळता होता. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये शिंदे सर कोणाची तरी वाट पाहत बसले होते. ते रोहितच्या बाबत विचार करत होते. कसे निर्दयपणे त्याला मारण्यात आले होते. खुनी हा पट्टीचा पोचलेला दिसत होता. कुठल्याही प्रकारचा पुरावा त्याने मागे सोडला नाही. रोहितच्या मृतदेहाशेजारी सापडलेले नाणे मात्र थोडे विचित्र होते. जुन्या काळातील वाटत होते. थोड्या वेळात पोलीस स्टेशनमध्ये रोहितचे 3 मित्र शिंदे सरांच्या समोर उभे होते. शिंदे सर यांची वाट पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर रोहितच्या जाण्याने दुःख दिसत होते. त्यांचा जीवाभावाचा मित्र त्यांना गमावावा लागला होता. सुरेश, आकाश आणि विवेक हे तिघेही रोहितचे बेस्ट फ्रेंड होते. शिंदे सरांनी तिघांना समोरच्या खुर्चीत बसण्याचा इशारा केला. तुमच्यापैकी सुरेश कोण आहे? शिंदे सरांनी सरळ प्रश्न विचारला. लाल कलरचा टी-शर्ट घातलेला घाऱ्या डोळ्यांचा सुरेश उठून उभा राहिला. तुला सर्वात शेवटचा कॉल रोहितने केला होता तेव्हा तुमचे झालेले संभाषण काय होते ते मला खरे खरे सांगायचे. शिंदे सर करारी आवाजात बोलले. सुरेशच्या कपाळावर घाम जमा झाला होता. पॅन्टच्या खिशातून रुमाल बाहेर काढून चेहऱ्यावर येणारा घाम त्याने पुसला. कुठून सुरुवात करू बोलायला त्याला सुचत नव्हते. त्याचे हात थरथर कापत होते. त्याच्या शरीराची होणारी चुळबुळ शिंदे सरांनी अचूक हेरली. खोटे काही बोलू नकोस. जे काय रोहित आणि तुझ्यात बोलणे झाले होते ते मला खरे सांग. शिंदे सर गरजले. सांगतो सर सांगतो सुरेश म्हणाला क्रमशः. थँक्स फॉर वॉचिंग. हा पहिला भाग होता मृत्यूदंडचा. लवकरच दुसरा भाग प्रदर्शित करणार आहोत येत्या 3-4 दिवसामध्ये. तुम्हाला भाग कसा वाटला नक्की सांगा. नवीन चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथांचा आनंद घ्या. धन्यवाद.